सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत इंडियाज मोस्ट फिअरलेस या शिव अरूर आणि राहुल सिंग यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद जो संध्या रानडे यांनी केलेला आहे. आणि त्यातल्या कॅप्टन वरुण सिंग यांच्या यशस्वी आणि साहसी धाडसी मोहिमेबद्दल आपण वाचत आहोत. मागच्या भागात आपण बघितलं की एक दहशतवादी तर मेला होता, दुसरे दोन जिवंत होते आणि आपल्या त्या गोठ्यामध्ये लपून बसलेले होते. कॅप्टन वरुण सिंग यांना ते दिसलेही होते. आता त्यांनी त्याच्यापुढे ते सांगतात की काय त्यांना मन सुन्न करून टाकणारं असं काय त्यांनी तिथे बघितलं. ते माझ्यासमोरून चालत पुढे निघून गेले. त्यांच्या चेहऱ्याची उजवी बाजू मला दिसत होती. मी त्यांच्यावर 7 फेरी झाडल्या एवढंच मला आठवतं आहे. त्यांच्यातला एक दहशतवादी खाली पडला त्यावेळी त्याचं बोट त्याच्या बंदुकीच्या ट्रिगरवर होतं आणि त्याचा उजवा हात माझ्या दिशेनं रोखलेला होता. कॅप्टन सिंग म्हणाले, माझी गोळी लागून तो पडला त्यावेळी त्याचं बोट त्या ट्रिगरवर वेडंवाकडं पण जोरात दाबलं गेलं आणि त्याच्या बंदुकीतून गोळ्यांचा अक्षरशः फवारा उडाला. त्यातलीच एक गोळी थेट माझ्या खिशातल्या हातबॉम्बवर येऊन आदळली. काही वेळापूर्वीच मी तो हातबॉम्ब माझ्या खिशात ठेवला होता. दहशतवाद्याच्या त्या गोळीनं तो हातबॉम्ब फुटला असता तर कॅप्टन सिंग यांच्या शरीराचा कणसुद्धा कुणाला सापडला नसता. सिंग यांचा तर नाहीच, पण त्यांच्या आजूबाजूंच्या सैनिकांचाही नाही. पण त्या 7.62 मिलीमीटर बंदुकीतून सुटलेल्या गोळीनं त्यांच्या खिशातल्या हातबॉम्बचा फक्त वरचा टवका उडवला. तो बॉम्ब उद्ध्वस्त झाला पण फुटला नाही. ती गोळी माझ्या जवळच्या हातबॉम्बच्या वरच्या भागाला चाटून गेली. त्या भागात फक्त बॉम्बचं तोंड बंद करण्याची टोपी असते आणि त्याच्या स्ट्रायकर त्याची पिन बाहेर आलेली असते. मी जर त्यावेळी माझं नेहमीच जरासं ढगळ असलेलं पॉलिएस्टरचं जॅकेट घातलं असतं तर त्या बॉम्बची लिव्हर लगेच कार्यरत झाली असती आणि त्यामुळे बॉम्ब फुटला असता. त्या परिस्थितीत माझे अक्षरशः तुकडे तुकडे झाले असते. मी जे सुती कापडाचं जॅकेट घातलं होतं ते मला खूपच घट्ट होत असल्याने बॉम्बची लिव्हर मोकळी झाली असली तरी माझ्या अंगावरच्या घट्ट जॅकेटमुळे ती जागच्या जागीच राहिली आणि पुढचा अनर्थ टळला. बॉम्ब फुटल्याने कॅप्टन सिंग यांचा मृत्यू ओढवला असता हे तर खरंच होतं, पण तो फुटला नाही. तरी त्याच्यातले धारदार तुकडे बाहेर आले आणि त्यांनी त्या तरुण कमांडोला गंभीर जखमी केलं. दहशतवाद्याला ठार मारण्याचं किशोरवयापासूनचं आपलं स्वप्न आज पूर्ण झालं होतं या जाणीवेचा त्यांच्या मनाला स्पर्श झाला होता. तेवढ्यातच त्यांची शुद्ध हरपत होती याची ही जाणीव कॅप्टन सिंग यांना झाली. मधूनच थोडा वेळ शुद्ध येत होती, पण ती फक्त नव्याने रक्तस्राव होतानाच. कॅप्टन सिंग तिथे असे जखमी अवस्थेत पडलेले असतानाच लष्कराच्या पथकाच्या प्रमुखाने शेजारच्या घराच्या बाल्कनीतच अजून उभ्या असलेल्या विजयला सूचना दिल्या की गुरांचा गोठा त्यांनी ताबडतोब रॉकेट मारून उद्ध्वस्त करावा. पण त्या कमांडोने त्या गोष्टीला नम्रपणे नकार दिला. मेरे साब अंदर है, मुझे उनको लेके आना है, त्याने रेडिओवरून संदेश पाठवला. एव्हाना तो पथक प्रमुख संतापला होता. त्याने परत एकदा तो गोठा रॉकेट मारून उद्ध्वस्त करण्याची आणि तिथून ताबडतोब बाहेर पडण्याची सूचना विजयला दिली. पण विजय स्वतःच्या मताशी ठाम होता. शेवटी त्या लष्करी अधिकाऱ्याने वैतागून विजयला कॅप्टन सिंग यांना बाहेर काढण्यासाठी 5 मिनिटांचा अवधी दिला. त्या दोघांनाही वाटत होतं की कॅप्टन सिंग यांचा मृतदेहच बाहेर आणला जाणार आहे. विजय तिथल्या भिंतीवरून उडी मारून त्या घराच्या आवारात शिरला. हळूहळू पावलं टाकत तो त्याच्या मार्कोसच्या सहकार्याजवळ गेला. सर्वात आधी त्यानं तिथे पडलेल्या दहशतवाद्यांवर गोळ्या झाडल्या आणि त्यांच्या मरण्यावर शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर तो कॅप्टन सिंग यांच्या रक्तबंबाळ देहाजवळ गेला आणि अर्धवट उघडलेला त्यांच्या छातीवरचा बॉम्ब काढून घेत त्यानं तो निकामी केला. नंतर त्यानं त्यांचं मनगट हातात घेऊन त्यांची नाडी तपासली. ती अतिशय मंद होती. त्या घराबाहेर उभ्या असलेल्या सैनिकांना त्यानं जोरजोरात हाका मारल्या आणि कॅप्टन सिंग यांना तिथून हलवण्याची ताबडतोब व्यवस्था करायला सांगितलं. प्रथमोपचार करत बँडेजेस बांधलेल्या त्या कॅप्टन सिंग यांना लष्करी वाहनातून तातडीनं तिथून 12 किलोमीटर असलेल्या 15 राष्ट्रीय रायफल्सच्या हेडक्वार्टर्सकडे नेण्यात आलं.
विजय स्वतः आणि त्याच्याबरोबरच्या इतरांनाही सतत धास्ती वाटत होती की आणखी काही मिनिटांमध्येच कॅप्टन सिंग यांचा अतिरक्तस्रावाने मृत्यू होणार होता. कारण युद्धात झालेल्या लहान सहान जखमांनीही अनेकदा माणसांचं मरण ओढवतं. याचा त्यांनी अनुभव घेतला होता. इथे तर या कमांडोची छाती फुटून तिच्या आतली पोकळीसुद्धा दिसते आहे. प्रत्येक अवयवाभोवती कुंपण घालावं तसे धातूचे अणकुचीदार धारदार तुकडे रुतून बसलेले होते. कॅप्टन सिंग यांना घेऊन जाणारी जीप वतलबच्या दिशेने जात असताना त्यांच्याबरोबरच्या माणसांनी कॅप्टनच्या जगण्याची आशा पूर्णपणे सोडूनच दिली होती. शरीफाबादमधल्या चित्ता या हेलिकॉप्टरच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या गेल्या होत्या की वतलबपासून एका गंभीर जखमी कमांडोला श्रीनगरपर्यंत घेऊन जावं लागण्याची शक्यता होती. हेलिकॉप्टरच्या चालकांनाही ते कुणाला घेऊन जाणार होते आणि त्या कमांडोची अवस्था कशी होती याची कल्पना देऊन ठेवण्यात आली होती. पण मग त्यांना तिथेच थांबायला सांगितलं गेलं, कारण अंधुक प्रकाशात हेलिकॉप्टर उडू शकणार नव्हतं. ते दोन्ही वैमानिक कॅप्टन सिंग यांना 2च दिवसांपूर्वी युनिटच्या एका पार्टीत भेटले होते. त्या दोघांनीही 5 मिनिटांसाठी मिळणार असलेल्या संधिप्रकाशाचा फायदा घेऊन ताबडतोब निघायचं ठरवलं आणि उड्डाणासाठी संमती मिळाल्याबरोबर त्या दोघांनीही त्यांच्या हेलिकॉप्टरकडे धाव घेतली. काही मिनिटांमध्येच हेलिकॉप्टर हवेत गेलं आणि नंतर थेट वतलबकडे निघालं. काय घडलं होतं ते मला तुकड्या तुकड्यांमध्ये आठवतंय. मला घाईघाईने हेलिकॉप्टरमध्ये ठेवलं गेलेलं आठवतंय. पण नंतर श्रीनगरच्या 92 बेस हॉस्पिटलच्या पॅडवरती हेलिकॉप्टर उतरलं ते मला कळलं होतं. आणि तिसरं म्हणजे मला एक्सरे मशीन खाली झोपवलं गेलं होतं. कॅप्टन सिंग यांच्या त्यावेळच्या या काही आठवणी होत्या. श्रीनगरच्या हॉस्पिटलमधले लष्कराचे लेफ्टनंट कर्नल डॉक्टर रवी काळे यांनी काही मिनिटांच्या आतच निर्णय घेऊन टाकला होता की कॅप्टन सिंग यांना वाचवण्याचे प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नव्हता. त्यांची अवस्था येथून बरं होण्याच्या बरीच पलीकडे गेली होती. पण डॉक्टर काळे म्हणतात, आजपर्यंत मला कळलेलंच नाही की अशी नेमकी कोणती गोष्ट, कोणती शक्ती त्यावेळी तिथे माझ्यासमोर आली आणि तिनं वॉर्डमधून बाहेर पडता पडता मला थांबवलं. त्या शक्तीनेच मला तिथं थांबायची आणि माझ्यासमोरच्या स्ट्रेचरवर असलेल्या त्या मरणासन्न कमांडोचे प्राण वाचवण्याची प्रेरणा दिली. कॅप्टन सिंग यांना आणखी काही गोष्टी आठवत होत्या. माझ्या छातीतून बॉम्बमधून बाहेर पडलेल्या टोकदार तुकड्यांचं ख्रिसमस ट्रीज तयार झालं होतं. ते धारदार तुकडे शरीरात बऱ्याच ठिकाणी घुसले होते. मला रात्री 8:30 वाजता ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. माझ्या सगळ्या जखमांना टाके घालता घालता दुसरा दिवस उजाडला. 4 मेच्या संध्याकाळपर्यंत मला शुद्ध आलेली नव्हती. त्यानंतरही काही दिवस अत्यंत गंभीर अवस्था असलेले कॅप्टन सिंग बोलूसुद्धा शकत नव्हते. त्यांच्या फुफ्फुसाचा बराच मोठा भाग कापून टाकावा लागल्यामुळे त्यांना नाईलाजाने व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं होतं. 5 मेला ते पूर्णपणे शुद्धीवर आले आणि अगदी संथपणे हळू आवाजात का होईना पण त्यांना बोलता यायला लागलं. डॉक्टर मला बघायला आले तेव्हा त्यांनी फक्त माझा हात दाबला आणि ते निघून गेले. नंतर त्यांनी मला सांगितलं की ॲनेस्थेशियाच्या परिणामामुळे कितीही झापड माझ्या डोळ्यांवर असली किंवा मी झोपलेलाच असलो तरी जेव्हा जेव्हा ते मला विचारत की मी कसा आहे तेव्हा प्रत्येक वेळी मी माझा अंगठा वर करून उत्तम असल्याची खूण करत असे. हे कसं काय घडू शकत होतं ते न त्यांना माहीत होतं न मला. जुलै 2016मध्ये म्हणजेच या घटनेनंतर 16 वर्षांनी काळे यांनी जेव्हा पुन्हा एकदा एका कमांडोवर ऑपरेशन करायचं ठरवलं, त्यानंतर लेफ्टनंट कर्नल रवी काळे ते निवृत्त झाले तेव्हा मेजर जनरल या पदावर होते. यांना कॅप्टन सिंग यांनी पत्र लिहिलं. ज्या माणसाचे प्राण वाचवण्यात त्यांचा अत्यंत मोलाचा वाटा होता तो लवकरच भारताच्या पहिल्या मार्कोस युनिटचा CO म्हणून कार्यभार स्वीकारणार होता. डॉक्टर काळे यांनी त्यांच्या पत्राला उत्तर देताना लिहिलं होतं की तुम्ही जिवंत राहू शकलात याचं कारण तुमची शांत वृत्ती, डोळ्यातून पाणी न काढण्याचा निश्चय आणि दीर्घ श्वास घेत राहणं या 3 गोष्टी होत्या आणि त्यामुळेच तुमचं बाकीचं फुफ्फुस तरी व्यवस्थित राहू शकलं. तुम्ही जर यातना सहन होत नाहीत म्हणून ओरडला असतात तर फुफ्फुसाच्या बाहेरची छातीची पोकळी
हवेनं भरून गेली असती आणि त्यामुळे तुमचं हृदय आणि फुफ्फुस हे दोन्ही आक्रसून गेलं असतं. तुमच्या छातीत हातबॉम्बमधला एक मोठा धारदार तुकडा उजव्या बाजूने घुसला आणि तिथून तो डाव्या बाजूकडे जाऊन तिथे घट्ट रुतून बसला होता. आपल्या छातीच्या 2 फासळ्यांच्या मधल्या जागेला इंटरकोस्टल स्पेस असं म्हणतात. आपल्या छातीत प्रत्येक बाजूला 12 फासळ्या असतात आणि त्यामुळे तिथे 11 इंटरकोस्टल स्पेसिस असतात. त्यातल्याच डाव्या बाजूच्या दुसऱ्या ICSमध्ये हा तुकडा घट्ट बसला होता. इथे पुन्हा मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की तुम्ही जर वेदनांनी कळवळून वेड्यावाकड्या हालचाली केल्या असत्या तर तुमचं हृदय किंवा त्यातून निघणारी शरीरातली सर्वात मोठी रक्तवाहिनी फाटली असती आणि त्या परिस्थितीत तुमचे प्राण वाचवणं अशक्यच झालं असतं. म्हणून मित्रा, मला तुला सांगावंसं वाटतं की तुझी सहनशक्ती आणि तुझी शांत वृत्ती या गोष्टींचा त्यावेळी तुझा जीव वाचवण्यात फार मोठा वाटा आहे. मी त्यासाठी निमित्त झालो एवढंच. परिस्थितीच्या चाकातला फक्त एक दात होतो मी. स्वतःची नीट काळजी घ्या. या मोहिमेनंतर 1 आठवडा श्रीनगरला कॅप्टन सिंग अतिदक्षता विभागात होते. त्यांची प्रकृती स्थिर झाल्याची खात्री पटल्यावरच त्यांना विमानाने दिल्लीला आणलं गेलं. त्यानंतरची 2 वर्ष त्यांच्या शब्दात सांगायचं तर दिल्लीच्या बेस हॉस्पिटलमध्ये असताना आणि लष्कराच्या R&R म्हणजे रिसर्च अँड रेफरल या हॉस्पिटलमध्येही ते नर्सेसनी त्यांना मॉर्फिनचं इंजेक्शन द्यावं म्हणून अक्षरशः कळवळून विनंती करत असत. त्यांच्या खांद्याच्या हाडाला जबरदस्त दुखापत होऊन हाडांचा चुरा झाला होता. त्यामुळे त्याच्यावर बायपास शस्त्रक्रिया करून तिथे धातूचा रॉड बसवलेला होता. त्या काळातलं कॅप्टन सिंग यांचं धाडस, त्यांचं शौर्य आणि जिचं शब्दात वर्णन करता येणार नाही अशी त्यांची प्रफुल्लित वृत्ती यांच्याबरोबरीनं त्या हॉस्पिटलमधल्या सर्व डॉक्टर्सनीही त्यांच्यावर उपचार करत असताना त्यांना मोलाची साथ दिली. पण त्यांनाही कळून चुकलं होतं की ते परत रणांगणावर जाणं शक्य नाही. त्यांच्या जखमांनी त्यांच्या धाडसाची जबरदस्त किंमत त्यांच्याकडून वसूल केली होती. त्यानंतर नौदलानेही त्यांना वैद्यकीयदृष्ट्या असमर्थ ठरवलं आणि नौदलाचे अशा प्रकारचे इतर अधिकारी आणि सैनिक यांच्यावर सोपवली जातात तशीच लढाया सोडून इतर कामं त्यांच्यावर सोपवली गेली. ती नौदलाची पद्धतच असते. आधीच त्यांच्या जखमांमुळे प्रचंड यातना सहन करत असतानाच कॅप्टन सिंग यांना या पद्धतीमुळे आणखी एका कटू सत्याची गोळी गिळावी लागली होती. कुठल्याही सैनिकासाठी परिस्थितीचा हा एवढा जबरदस्त तडाखा असतो, विशेषतः एका तरुण कमांडोसाठी. त्या मोहिमेनंतर बऱ्याच दिवसांनी R&R हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच त्यांचे कुटुंबीय त्यांना भेटू शकले. त्यांची 3 वर्षांची लेक शिवानी त्यांच्या पलंगावर चढून बसली आणि त्यांचा हात हातात घेत तिने म्हटलं, माय डॅडी स्ट्रॉंगेस्ट. ज्या काही क्वचित प्रसंगांमध्ये कॅप्टन वरुण सिंग यांनी स्वतःच्या डोळ्यातले अश्रू मोकळेपणाने वाहू दिले होते त्यातलाच हाही एक प्रसंग होता. माझी पत्नी विलक्षण धैर्याची आणि अत्यंत सहृदय आहे. ज्यावेळी सगळ्यांना त्या मोहिमेत माझा मृत्यू झाला आहे असं वाटत होतं तेव्हा माझ्या कुटुंबियांचं मनस्वास्थ्य तिनं सांभाळलं. त्यावेळी ती मध्य प्रदेशातल्या रेवा या गावात होती. माझ्याविषयीची बातमी कळल्यावर तिनं तिथून जवळच सांता या गावी राहणाऱ्या माझ्या आईवडिलांकडे धाव घेतली. ते दोघं तर अक्षरशः कोसळलेलेच होते, पण तिनं त्यांना सावरलं. आमच्या पूर्ण कुटुंबालाच तिनं आधार दिला. मी तिचे कितीही आणि कितीदाही आभार मानले तरी ते कधीही पुरेसे ठरणार नाहीत, ते म्हणाले. लवकरच नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की कॅप्टन सिंग हॉस्पिटलमधल्या त्यांच्या पलंगाशी स्वतःला कायमचं कधीच बांधून घेऊ शकणार नाहीत. त्यांचा उजवा हात जवळजवळ निकामीच झाला होता, पण त्यांनी स्वतःचा डावा हात वापरून तो अधिक सक्षम केला. डाव्या हाताने स्क्वॉश खेळण्याच्या आणि शस्त्र चालवण्याचा सराव ते करत राहिले. त्यांचं हृदय आणि छातीचा बाकीचा भाग यांच्यावरचे उपचार कधी थांबतील अशी शक्यताच नाही आणि त्यासाठी वरचेवर हॉस्पिटलमध्ये जाणं, तिथं भरती होणं आणि उपचार झाल्यावर परत येणं या गोष्टी चालून राहणार आहेत. पण तरीही एप्रिल 2002मध्ये मुंबईत नौदल कमांडोजच्या मार्कोसच्या प्रशिक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थेमागे कॅप्टन सिंग यांचीच प्रेरणा होती. त्यानंतर 3 महिन्यांनी त्यांच्या मुलाचा सार्थकचा जन्म झाला.
कॅप्टन सिंग म्हणतात, सार्थकला मार्कोसमध्ये जायचं आहे. मरीन कमांडो होण्याची त्याची इच्छा आहे. तो तसा अजून लहान आहे, पण त्याचा निश्चय मात्र पक्का आहे. वय वाढतंय तसतशी शिवानीला समज येते. दहशतवादाशी आणि दहशतवाद्यांशी, तिच्या वडिलांशी दिलेल्या लढ्याची तिला जाणीव आहे. तिच्या वडिलांना दहशतवाद्यांनी दिलेल्या यातनांमुळे दहशतवाद्यांविषयी तिच्या मनात प्रचंड राग भरला होता. त्या बाबतीत तिला शांत करण्यासाठी तिच्या आईवडिलांना बरेच कष्ट घ्यावे लागले. तिच्या मनात पाकिस्तानविषयी कमालीचा तिरस्कार भरला आहे. कॅप्टन सिंग म्हणाले, देशाच्या संरक्षणाच्या कामात मीच का एवढा जखमी झालो हे तिला कधीच कळणार नाही. तिच्या मनात प्रश्न उभे राहतात. त्यांच्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं आमच्याजवळही नाहीत. कॅप्टन सिंग म्हणाले, ज्या माणसांना मी प्रशिक्षण देतो ते सगळे माझे भाऊच आहेत असं मी समजतो. आम्ही प्रशिक्षणाचं काम एकत्र येऊन केलं नाही तरी आम्ही एकजुटीने लढणार कसे, ते म्हणाले. माझ्याकडे बघताना माझ्या कमांडोजच्या मनात कोणता विचार असतो ते मला माहीत आहे. ते पुढे म्हणाले, ह्या माणसाने मृत्यूला अगदी जवळून पाहिलं आहे. आम्ही गरज पडेल त्यावेळी मरेपर्यंत त्यांचंच अनुकरण करत राहू. तर अशी ही कॅप्टन वरुण सिंग यांची गोष्ट मित्रांनो तुम्हाला आवडली असेल याची मला खात्री आहे. उद्या पुन्हा अशाच एका नवीन गोष्टीसह भेटूया. तोपर्यंत बाय बाय.